गुड मॉर्निंग. कौन कौन आले? पूजा राऊत, मोरे, अनुजा आले. अनुजा आली. का होत नाही आहे स्टार्ट? चलो स्टार्ट हो गया अभी. ऋषिकेश, गुड मॉर्निंग. झाले का झोप? बरेच जण उठलेत वाटतात तसे. आवाज येतोय का रे? हॅलो, गुड मॉर्निंग. नाही झालं? नाही, होईल आता. स्टार्ट होईल लगेच. पटापट जॉईन करा. 5 मिनिटात स्टार्ट करू. किती जण आले? 29 फक्त. काल 45 होते. पहिल्या दिवशी पहिला शो. चला पटापट जॉईन व्हा. तुमच्या ग्रुपवर टाकून द्या बॅचवाले आपापल्या बॅचमध्ये फास्ट. हळूहळू आपण सगळेच टॉपिक कव्हर करू. आज स्टार्टिंगला आपण नंबर सिरीजला सुरुवात करणार आहे. कारण म्हणजे पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स म्हणण्यापेक्षा SBIच्या हिशोबाने जे काही महत्त्वाचं आहे तो पाठ, जे नवीन असतील किंवा मध्ये ज्यांनी गॅप घेतला असेल अशा विद्यार्थ्यांना फायदा होईल असं आपण पाठ याच्यामध्ये कव्हर करू. म्हणजे सोबत तुम्हाला प्रॅक्टिस पण करता येईल, रिव्हिजन पण होऊन जाईल. ठीक आहे. आता कसं प्रत्येक जण वेगवेगळा टॉपिक घ्या म्हणताय. कोणी म्हणते हा घ्या, कोणी म्हणते त्या घ्या, तो घ्या. प्रत्येक जण वेगवेगळा म्हटल्यावर आता आपण काही एकाच टायमाला सगळे टॉपिक घेऊ शकत नाही. सर आम्ही तुमच्या अगोदर उठलो. नाही रे, मी लय लवकर उठलो होतो, पण काय सांगावं आता. पाऊस होता, थंड वातावरण. हो, नाहीतर काय. ठीक आहे, आपण स्टार्ट करू. काही प्रॉब्लेम नाही आपल्याला किती पण असले तर. आता याच्यामध्ये चलो स्टुडंट आले. बघा आता नंबर सिरीज मध्ये करायचं का सुरू? मग 37च आहेत आज. काल जास्त होते. सुरू करायचं का? तुमच्या ग्रुपमध्ये टाकून द्या सुरू झालंय म्हणून. जर कोणाला जॉईन करायचं असेल तर करल इमिडिएट. हो, करा सुरू. चलो बघा, नंबर सिरीज हा टॉपिक खूप सोपा आहे. फक्त याला प्रॅक्टिस पाहिजे. आपल्याला माहिती आहे की नंबर सिरीजचे आपल्याला याच्यामध्ये 5 क्वेश्चन येतात, बरोबर? 5 मार्क्ससाठी. इवन SBIच्या प्री आणि मेन्सला सुद्धा, म्हणजे प्री आणि मेन्स दोन्ही सुद्धा परीक्षेला क्लेरिकलच्या हे नंबर सिरीज येत असते. ॲक्च्युली याच्यामध्ये काय राहतं बघा,
मला एक दुसरा पण मोबाईल आणावा लागेल यार, चॅटिंग वाचण्यासाठी फक्त. ठीक आहे, बघू. तर याच्यामध्ये काय असतं बघा, नंबर सिरीज. आता सिरीज म्हटलं की तुम्ही सध्या सिरीजच्याच मागे आहेत सगळेजण. कोणी मोबाईलवर डाउनलोड करत असेल सिरीज, किंवा कोणाचं घरी चालू असेल तुला पाहतो पाहते रे, आणखीन काय होणार सुन मी त्या घरची, अमुक टमुक सिरीज आहे. या सिरीज म्हणजे काय नेमकं, तर एका पाठोपाठ एका मागे एक याचे काय केलेले असतात, पार्ट कनेक्ट केलेले असतात. मग हे सिरीज असते त्याचे लॉजिक हे इन्फिनाईट आहे, फिक्स लॉजिक नसतं. पण आपल्याला याचं फिक्स लॉजिक शोधून काढता येतं. त्याच्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस आपली एक्स्ट्रा असावी लागते. आता बरेच जण काय करते, सिरीज बघून आपण सॉल्व करत बसतो. पण मी तुम्हाला सिरीज काही तयार करून दाखवणार आज दिवस, म्हणजे आजचं लेक्चर पूर्ण मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन करतो की नेमके लॉजिक काय काय असू शकतात. सिंपल लॉजिक क्वेश्चन्स किती आपल्याला सिंपलमध्ये विचारले जातात, किती मॉडरेट असते, किती डिफिकल्ट असू शकतात, हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये मी सोबत सांगणार आहे. माझ्या मोबाईलवर चॅटिंगचा ऑप्शनच येत नाही राव काय. ठीक, येत आहे ना सगळं, आवाज वगैरे क्लिअर. रायटिंग पॅड दिसतोय का, नाही दिसत. रायटिंग पॅड दिसत नाही. वेट हा, लिहिलंय मी पण इथं दिसणारच गेलंय, म्हणजे दिसणारच ना. हा, ओके. आता दिसतंय ना सगळ्यांना रायटिंग पॅड. ऑल क्लिअर. वेट ना, मला नंबर सिरीज आपल्याला हे 5 क्वेश्चन येतात 5 मार्क्ससाठी. ठीक आहे. आता याचं लॉजिक कुठलंही असू शकतं. आपण स्टार्टिंगला लॉजिक काय काय असू शकतात, सिरीज कशा तयार होतात ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. दिसतंय ना आता, ऑल क्लिअर आहे ना. हां दिसतंय सर, ओके. चलो आता बघा, पहिले आपण बघू लॉजिक काय असतं. आता हे कसं ओळखायचं, काय ओळखायचं ते मी तुम्हाला लास्टला सांगतो शॉर्टकटमध्ये. पण सुरुवातीला आपण सिरीज तयार करून घेऊ. आपल्याला काही असं ऑलरेडी असलेल्या सिरीज घ्यायची गरज नाही. बघा सिरीजमध्ये काय असते, समजा इथं 2 दिलेलं असेल, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, तर आपल्याला विचारलं जाईल इथं नेक्स्ट काय, बरोबर. मग आता नेक्स्ट काय असेल तुम्ही इमिडिएट सांगू शकता. नेक्स्ट असेल, मला इथं सांगायचं म्हटल्यावर बघावं लागतं. नेक्स्ट काय असेल सांगा बरं, नेक्स्ट काय असेल 10, बरोबर. इमिडिएट, कारण हे लॉजिक तुम्हाला लगेच कळालं की याच्यामध्ये इथं हे सगळे जे नंबर्स आहेत हे कोणते नंबर्स आहेत, इवन नंबर्स आहेत. मग ही जी सिरीज आहे ही कोणती आहे, इवन नंबरची आहे. हे फास्ट तुम्हाला डिटेक्ट झालं, कारण हे नंबर पण छोटे छोटे होते एकदम, बरोबर. जर समजा आपण इथं घेतलं 20 किंवा 80 घेऊ, इथं 82 घेऊ, इथं 84 घेऊ, 86, आपल्याला विचारलं जाईल इथला नंबर सांगा. इथं असेल 90, इथं असेल 92. मग आपण इथला नंबर लगेच डिटेक्ट करू शकतो. काय असेल इथं नंबर, मग सांगा फास्टमध्ये, कुठून पाहायचं रे बाबा नंबर. हां सांगा काय असेल, 88, बरोबर. कारण का, हे इमिडिएट कळतं ना आपल्याला, इवन नंबर्स आहे. बरं, ही बेसिक आहे, बेसिक टू ॲडव्हान्स आपण सगळेच याच्यामधले क्वेश्चन्स घेऊ. मग आता जर समजा इथं आपण घेतलं तिसरं, बघा 2, 3, 5, 7, 9, इथं काय असेल सांगा फास्ट. काय असेल 2, 3, 5, 7, 9. नेक्स्ट काय असेल 11. लॉजिक काय, लॉजिक काय याच्यामध्ये, लॉजिक काय दिलंय 11, बरोबर आहे. ठीक आहे, चलो 11 बरोबर आहे. लॉजिक काय, लॉजिक काय याच्यामध्ये, लॉजिक 11 ऑड, चुकलं. 2 हे ऑड आहे का, इथं 2 ऑड आहे का, नाही, राईट. प्राईम नंबर, कोणीतरी सांगितलंय प्राईम नंबर. ऑड ऑड नाही आहे ना, हे 2 ऑड पासून स्टार्टिंग केलीच नाही आपण. इथं 2 घेतलेले, 2, 3, 5, 7, 9 आणि नंतर इथं 11 घेतलंय आपण. पण 11 ऑड नंबर जरी असला तर ही सिरीज ऑड नंबरची नाही आहे. इथं काय दिलेलं आहे आपल्याला, हे 2 घेतले होते, इवन नंबर आहे. म्हणजे ही सिरीज जी होती ती कशाची घेतलेली आपण, प्राईम नंबरची. मग आता प्राईम नंबर सुद्धा आपल्याला पुढचे सुद्धा माहिती पाहिजे, सगळेच्या सगळे प्राईम नंबर्स माहिती पाहिजे. ॲटलिस्ट 100 पर्यंत जे 25 प्राईम नंबर आहे ते माहित पाहिजे. तेव्हा ही सिरीज तुमची डिटेक्ट होणार, अदरवाईज होणारच नाही. म्हणजे समजा आपण इथं घेतलं
17, 19, 21, इथं क्वेश्चन मार्क घेतला, इथं 25 घेतले आणि इथं 27 घेतले, तर ह्या क्वेश्चन मार्क्सच्या जागी काय भेटेल आपल्याला? पटापट सांगा, पटापट, सोपं आहे. 23, 23, 23, बरोबर. कारण ही कशाची सिरीज होती? इथं ऑड नंबरची. आता एवढ्या सोप्या सिरीज विचारल्या जातात. काही एक्झाम्स असतात ज्याच्यामध्ये सोप्या सुद्धा, एकदम इझी सुद्धा सिरीज तुम्हाला विचारल्या जातात. मग आता आपण बघितलं इथं इव्हन नंबर्स बघितलं, ऑड नंबर्स असतील, प्राईम नंबर्स असेल, बरोबर. मग एवढेच लॉजिक याच्यामध्ये असतात का? तर नाही. सिरीजमध्ये इन्फिनाइट लॉजिक असतात, कितीही लॉजिक याच्यामध्ये असू शकतात. पण नेहमी लक्षात ठेवायचं, प्री एक्झाम मध्ये जवळपास 4 सिरीज ह्या एकदम इझी लेवलच्या असतात. जर तुमची प्रॅक्टिस झालेली असेल तर तुम्ही याला 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करू शकता. पण एखादी सिरीज अशी असते ज्याला आपण स्पीड ब्रेकर म्हणू, असते सोपीच पण लवकर लॉजिक लागत नाही. म्हणजे तुम्ही 2 मिनिटात 4 सोडवल्या, पॉसिबिलिटी येऊ शकते की एखाद्या सिरीजला तुम्हाला 1 मिनिट पण लागेल किंवा 1.5 मिनिट पण लागू शकतो. मग क्वचित बरं का, कधी कधी, प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही. तर एखाद्या सिरीजमध्ये तुम्हाला वेळ लागू शकतो. जर तुम्हाला वाटलं की अदर क्वेश्चन्स खूपच सोपे, त्याला मार्क अँड रिव्ह्यू करून पुढे पण जाऊ शकता, उगाच हे 4 सुटले 2 मिनिटात, मग हा काच सुटत नाही मला, मी तर एवढे 2 मिनिटातच सगळे सोडवले, 30-30 सेकंदात सोडवले, मग याला टाइम घालतो मी, तर तसं करत बसायचं नाही. तिथं इगो दाखवायचंच नाही. समजा थोडक्यात म्हणजे मला सुटलंच, हे 100% क्लिअर होईल, थोडंसं म्हणजे बॅकफुटला यायचं आपण आणि मग ट्राय करायचं. व नंतर बघू आपण थोडं समोर जाऊन 2-4 क्वेश्चन सॉल्व्ह करून परत एखाद्या वेळेस रिटर्न येऊन त्याला ट्राय करून बघू. ऑटोमॅटिकली तो क्वेश्चन काय होऊन जाईल? सॉल्व्ह होऊन जाईल. आवाज येतोय ना सगळ्यांना? थोडंसं लेट दिसतंय वाटतं बहुतेक, म्हणून म्हटलं आवाज येतोय का एकदा? यस येतोय, ठीक आहे. चलो, मग आता बघा, आपण ऑड बघितलं, इव्हन बघितलं. मग कधी कधी काय होऊ शकतं, इथं बघा किती झाले आतापर्यंत? 4 झाले, 5 वेळा. आपल्याला इथं असं पण दिलं जाऊ शकतं 4 आहे, इथं 8 दिलं, इथं 12 आहे, इथं क्वेश्चन मार्क आहे, इथं 20 आहे, इथं 24 आहे. मग इथं क्वेश्चन मार्क्सच्या जागी काय येईल? इथं क्वेश्चन मार्क्सच्या जागी काय येईल? 16. कारण का? तर हे मल्टिपल ऑफ काय दिलेलं आहे? 4 दिलेलं आहे, बरोबर. मल्टिपल ऑफ काय दिलेलं आहे? 4. किंवा याला आपण असं म्हणू शकतो, यांच्यामधला जो गॅप आहे तो गॅप कितीचा दिलेला आहे? इथं 4-4चा दिलेला आहे. मग सिरीज मध्ये फक्त लॉजिक लक्षात ठेवत चला. बघा, आपण काय बघितलं? ऑड नंबर असू शकतं, त्यानंतर काय असू शकतं? इव्हन नंबर असू शकतं, त्यानंतर काय असू शकतं? प्राईम नंबर असू शकतं, बरोबर. त्यानंतर काय असू शकतं? तर मल्टिपल ऑफ समथिंग काहीतरी, बरोबर. मल्टिपल ऑफ समथिंग काहीतरी. त्यानंतर काय असू शकतं? गॅप, बरोबर. कोणत्याही संख्येच्या मल्टिपलमध्ये एखाद्या वेळेस गॅप आपल्याला दिलेला असू शकतो. त्यानंतर 6वा क्वेश्चन, जर समजा आपण इथं असं घेतलं, इथं घेऊ 20, ठीक आहे, इथं घेऊ 24, मग इथं घेऊ 1 सेकंद, 20, 24, इथं घेऊ 32, इथं घेऊ 48, इथं घेऊ 80 आणि इथं घेऊ क्वेश्चन मार्क. मग इथं काय असेल सांगा बरं? आता ह्या केसमध्ये काय असेल? ह्या केसमध्ये काय असेल? दिसत नाही का? दिसत नाही का? आवाज येतोय का? आवाज येतोय का नाही? दिसत आहे सर आता? ओके, ठीक आहे. बघा, ह्या केसमध्ये काय असेल? 20, 24, 32, 48, 80 क्वेश्चन मार्क. ह्या केसमध्ये काय असेल? 20, 24, 32, 48 काय असेल? 144. काय लॉजिक सांगा बरं? 144 घेतलं, लॉजिक सांगा फटाफट. काय लॉजिक सांगा? 4, 8, 16 गॅप, राईट. काय दिलेलं आहे इथं? बघा, इथं पण गॅपच घेतलेला आहे आपण, पण इथं काय घेतला? 4.
इथं कितीचा गॅप घेतला 8, इथं कितीचा घेतला 16, इथं कितीचा घेतला 32, इथं कितीचा येईल मग 64. काय झालं गॅप हा डबल होत गेला. गॅप कसा होत गेला डबल. मग इथे 4, 8 आणि 6 14 म्हणजे आपल्याला भेटलं 144. आता हे तुम्हाला फास्ट मध्ये भेटायला लागलं. असेच एखादी सिरीज आपल्या समोर असते. आता इथे मी तयार करत चाललो म्हणून तुम्हाला फास्ट भेटायला लागलं. पण अशीच एखादी सिरीज एक्झाम मध्ये असते पण आपण वेगळा विचार करत असतो. आपण काय विचार करणार, समजा हे कशाच्या मल्टिपल मध्ये आहे का, हे प्राईम नंबर आहे का, हे इव्हन नंबर आहे का, आपल्या लक्षात येणार नाही की हे गॅप आहे. मग अशा केसमध्ये काय होतं, तुमचा टाइम वेस्ट जातो. पण ही सिरीज एकदम कशी असते, याच्यामध्ये सोपी असते. आता कधी कधी हा गॅप इथं कसं झालेला आहे, डबल झालेला आहे, इमिडिएट का आलं. कधी कधी काय होतं, हा गॅप जो दिलेला असतो तुम्हाला दिलेला असतो प्राईम नंबर्सचा गॅप. आपण काय बघितलं, प्राईम नंबर बघितले आपण. प्राईम नंबरची पण सिरीज असू शकते, ती इमिडिएट डिटेक्ट होते तुमची. प्राईम नंबरची सिरीज कशी होणार, इमिडिएट डिटेक्ट होणार. पण जर प्राईम नंबरचा गॅप असलेली सिरीज असेल तर मग लवकर डिटेक्ट होत नाही. मग आपल्याला परत तिथं, आता जसं की समजा आपण इथं घेऊ 11चा गॅप घेऊ. हे 11 आहे, 11 आणि 11 22 झाले. आता ह्या दोघांमधला गॅप आपण इथं 11चा घेतला, पण इथं कितीचा घेणार आपण, 13चा घेणार समजा. मग हे होणार 3 आणि 2 5, इथं होईल 35. इथं कितीचा घेणार, 15चा नाही घेणार आपण. आता कितीचा घेणार, 17चा घेणार. मग इथं आपल्याला, कारण 13 नंतर 17 प्राईम नंबर येतो. मग 7 आणि 5 12, 3 आणि 4 आणि 5, इथं 52 आले. मग आता ज्या वेळेस ही सिरीज अशी दिलेली असते 11, 22, 35, 52, मग अशा केसमध्ये काय होतं, आता इथं काय येणार आहे, 19चा गॅप येणार आहे, बरोबर. 9, 10, 11 शिल्लक, 1 5 आणि 6 आणि 7 71. मग आता ह्या सिरीजचं लॉजिकच लवकर तुम्हाला लागत नाही. मग आपण काय करतो, याच्यामध्ये आपला वेळ कधी कधी जाऊ शकतो, कारण हे मल्टिपल मध्ये दिसत नाही, पण हे कशाने कशाचं तरी लॉजिक याच्यामध्ये असतंच डेफिनेटली. मग आता इथं काय भेटेल आपल्याला, 19 नंतर कोणता येतो प्राईम नंबर, 19 नंतर प्राईम नंबर कोणता येतो, 19 नंतर प्राईम नंबर कोणता येतो. आवाज येतोय का नाही, शांत झाले काय सगळे, आवाज येतोय का. 23 23 23 23 23 एकदाच येतं, हे आलं तर, नाही तर येतच नाही. काहीतरी प्रॉब्लेम यायला वाटतं नेटचा थोडाफार. ठीक आहे, 23 येतो. मग आता इथं 23चा गॅप घ्यावा लागेल आपल्याला. 3 आणि 1 4, 7 8 9, म्हणजे आपला आन्सर काय असेल 94. एकदम सोपं असते बघा. आता आपण एक हळूहळू स्टेप मध्ये क्वेश्चन्स काय करू, याच्यामध्ये मी तुम्हाला एकदा हे सांगत राहतो. म्हणजे प्रीला आपल्याला याचा पूर्ण 5 मार्क्सचा फायदा झाला पाहिजे, पण प्रॅक्टिस केली तर. ठीक आहे बघा. मग आता आपण बघितलं याच्यामध्ये इव्हन नंबर्स असू शकतात, ऑड नंबर असू शकतात, त्यानंतर प्राईम नंबर्सची सिरीज असू शकते, त्यानंतर गॅप असू शकतो, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा गॅप असू शकतो. प्राईम नंबरचा गॅप असू शकतो, ऑडचा गॅप असू शकतो, इव्हनचा गॅप असू शकतो. म्हणजे समजा आपल्याला इथे दिलेलं आहे 8, आपण घेतलं 3चा गॅप, 8 आणि 3 11. मग इथे कितीचा गॅप घेऊ, 5चा. मग 11 आणि 5 झाले, इथं 16. पुन्हा इथं कितीचा 7, 16 आणि 4 20 आणि 3 23. त्यानंतर इथं 9, 23 आणि 7 30 आणि 2 32. त्यानंतर इथं पुन्हा 11चा गॅप, 32 आणि 1 33 आणि 10 43. मग आता इथं क्वेश्चन मार्क. मग अशा पद्धतीनं एखादी सिरीज तुम्हाला इथं तयार करून दिलेली असू शकते. मग आता इथं कळतंय ना, काही डाऊट आहे का इथपर्यंत, काही डाऊट आहे का इथपर्यंत, आवाज येतोय का व्यवस्थित, आवाज येतोय का व्यवस्थित, डाऊट आहे का इथपर्यंत काही. थोडं स्लो चालायला वाटतंय. नो डाऊट बेसिक चालू आहे एकदम. मग आता इथं आपल्याला क्वेश्चन मार्क्स दिलेला असणार आहे. पण आता बऱ्याच वेळेस होतं कसं बघा, आता एकदा हे ठीक आहे, इथं काय येऊन जाईल मग आपला 3 5 7 9 11 आणि इथं 13चा गॅप आहे, इथं 6 आणि हे 5, म्हणजे काय भेटेल आपल्याला इथं 56. म्हणजे ऑड नंबर्सचा पण गॅप असू शकतो, इव्हन नंबर्सचा पण गॅप असू शकतो, प्राईम नंबर्सचा पण गॅप असू शकतो. कधी कधी काय होतं बघा, स्क्वेअरची सिरीज येते किंवा क्यूबची सिरीज येते. म्हणजे कसं बघा, इथं दिलेलं असेल 16, नंतर इथं दिलेलं असेल 25, मग इथं दिलेलं असेल 36, मग इथं असेल क्वेश्चन मार्क, इथं काय दिलेलं असेल मग 6 7 8 8 64. म्हणजे आपला आन्सर काय असेल याच्यामध्ये, आता इथं 36 नंतर काय येणार आहे, 49 येणार आहे. एकदम इझी. आणि नेहमी लक्षात ठेवा, प्री मध्ये 3 सिरीज ह्या एकदम इझी असतात ह्या टाईपमध्ये.
म्हणजे इमिडिएट तुम्हाला ते फाउंड होणार म्हणजे होणार. आणि एक दोन सिरीज, एखादी मॉडरेट आणि एखादी डिफिकल्ट, ह्या पद्धतीचे क्वेश्चन्स DI मध्ये सुद्धा. एखादा DI जर दिलेला असेल 5 क्वेश्चन असेल तर 3 ते 4 क्वेश्चन हे इझी कॅल्क्युलेटिव्ह असतात आणि एक क्वेश्चन DI असतो सोपाच, पण एकामध्ये कॅल्क्युलेशन जास्त असतात. म्हणजे कॅल्क्युलेशन म्हणजे काय, समजा इथं 7-8 फॅक्टर दिलेले आहेत. आता 7-8 गोष्टी दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीची ॲडिशन करा आणि ॲडिशनसाठी व्हॅल्यू मोठ्याला आहे. 10,890, 7,545, 7,545, 19,751. मग आता ह्या सगळ्यांची ॲडिशन करायची, पुन्हा त्याला डिवाइड करायचं आणि मग याचा ॲव्हरेज काढा म्हणतील. म्हणजे बाकीचे क्वेश्चन एकदम इझी होते. हा पण इझीच क्वेश्चन आहे, मी म्हणत नाही इझी नाही आहे, पण याला वेळ जातो. मग आपण इझी आहे म्हणून आपण याला सॉल्व्ह करत बसतो आणि आपला टाइम तिथं जातो. ज्या टायमामध्ये आपण ऑदर 4-5 क्वेश्चन काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. मग आता बघा, आता इथपर्यंत आपण स्क्वेअर आहे, क्यूब आहे. मग असं पण होऊ शकतं ना की स्क्वेअरचा गॅप दिलेला असेल, म्हणजे जर इथे 1 असेल तर इथं दुसरी सिरीज घेतली 17, त्यानंतर तिसरी सिरीज काय होऊन जाईल, मग याच्यामध्ये 1 आणि 16चा गॅप घेतला, 17 + 25 घ्यावं लागेल. किती भेटेल मग आपल्याला इथं 42, प्लस आपण काय करणार इथं 36 घेणार, म्हणजे किती भेटणार इथं 78 भेटणार. प्लस आपण किती करणार 49 करणार, इथं 127 घेणार, प्लस किती करणार आपण 64 घेणार, तर 100 किती येईल इथं 91. आणि मग आपल्याला विचारलं क्वेश्चन मार्क सांगा. मग अशा केसमध्ये काय होतं, आता इथं पण काय दिलेलं आहे, गॅपच आहे, पण गॅप कशाचा दिलेला आहे आपल्याला, स्क्वेअरचा गॅप दिलेला आहे. म्हणजे इथे घेतलं 16, इथे घेतलं 25, इथे घेतलं तर आपण 36, इथे 49, इथे किती घेतलेलं आहे 64. मग इथं काय येईल 81चा येईल. 8 8 64 9 81, 1 आणि 1 2, 8 आणि 8 16 आणि 17 272. म्हणजे ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स काय करावे लागतील आपल्याला, सॉल्व्ह करायला लागतील. मग गॅप परत एकदा बघा, जर एकदम इझी असेल तर फक्त सिक्वेन्स हाच असणार आहे. डायरेक्ट इव्हनची सिरीज असेल, ऑडची असेल, प्राईमची असेल, त्यानंतर स्क्वेअर नंबर्सची असेल, क्यूब नंबरची असेल. क्यूब नंबर्सची आपण एखादी सिरीज घेतली, समजा इथं 1 घेऊ, 1 नंतर डायरेक्ट काय घेतलं आपण 8 घेतलं, 2चा क्यूब 8 बरोबर, 3चा 27 घेतला, 4चा घेतला इथं 64, 5चा घेतला 125 आणि इथं क्वेश्चन मार्क घेतला. येतात बरं का सिरीज अशा. तुम्ही प्रिव्हियस इयर मेमरी बेस पेपर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला असे क्वेश्चन्स बघायला भेटतील. मग इथं काय भेटलं, क्यूबची सिरीज भेटली बरोबर. मग ह्या सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स डायरेक्टली अशा पद्धतीचे पण येऊ शकतात, याला इझी लेवलमध्ये आपण टाकून देऊ. त्यानंतर यांचा गॅप जरी आला तरी पण तो इमिडिएट डिटेक्ट होतो, त्याला सुद्धा वेळ लागणार नाही. क्लिअर आहे का इथपर्यंत, काही डाऊट आहे का, काही डाऊट आहे का इथपर्यंत, थोडं लेट चालतंय वाटतंय. आवाज येतोय ना क्लिअर, आवाज क्लिअर येतोय ना, नो सर आवाज येतोय ना क्लिअर आवाज, यस सर आवाज येतोय, ठीक आहे चलो. बघा मग आपल्याला इथं यांचा गॅप सुद्धा इमिडिएट डिटेक्ट होतो. आता याच्यानंतर काय असतंय तर मल्टिप्लिकेशन असते बघा, नंबर्सचं मल्टिप्लिकेशन्स आपल्याला सिरीजमध्ये दिलेलं असतं. आता याला काय आपण काही नोट्स बिट्स आणलेले नाही, डायरेक्ट कसे तयार होतात आपल्याला बघायचे. आता मल्टिप्लिकेशन म्हणजे काय तर डायरेक्ट इथं आपण घेऊ शकतो. समजा एखादा बेसिक क्वेश्चन घेऊ, समजा इथं 7 घेतला, 7 दूनी 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28. म्हणजे इथं बघा 7 दूनी 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35. मग हे मल्टिपल ऑफ 7 म्हणजे ह्या टाईपचे क्वेश्चन्स, मल्टिपल ऑफ 7 मल्टिपलमध्ये, समजा थोडक्यात मल्टिपलमध्ये हे कशाच्या तरी असणार आहे. मग इथं काय येईल 7 5 35, 7 6 42. मग असे पण क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, पण हे खूपच बेसिक झालं. मग कधी कधी काय होतं मल्टिपल केलं जातं पण वेगवेगळ्या नंबरने. फॉर एक्झाम्पल बघा, समजा इथं आपण 2 घेतलं, 2 दूनी 4, आता 4 दूनी किती झालं इथं 8, 8 चौक किती झाले 32, 32 8 किती झाले 8 दूनी 16, 8 त्रिक 24 आणि 25 256. मग इथं काय येईल, मग इथं जी व्हॅल्यू येईल ती खूप मोठी येईल. मग आता इथं काय झालेलं आहे, ह्या केसमध्ये काय झालेलं लॉजिक तर
आता आपण इथं सांगतोय म्हणून मी तुम्हाला फास्ट मध्ये इझी वाटून जाईल. इथं काय झालेलं आहे, ह्या मागच्या नंबरने मागच्या 2 नंबरचा गुणाकार आपण पुढे मांडत गेलेलो आहे, बरोबर. म्हणजे आता इथं 4 दुनी 8 आलं इथं घेतलं, 8 चोक 32 आलं इथं घेतलं, 32 8 256 इथं घेतलं. त्यानंतर आता 256 गुणिले किती करावं लागेल आपल्याला, 32 करावं लागेल. म्हणजे आन्सर काय येऊन जाईल आपल्याला, 8 192 येऊन जाईल. राईट ऋषिकेश, राईट, बरोबर आहे. मग हे पण एक लॉजिक याच्यामध्ये मल्टिपल. आता मल्टिप्लिकेशन मध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. मल्टिप्लिकेशन मध्ये भरपूर साऱ्या व्हॅल्यूज, वेगवेगळ्या व्हॅल्यू आपल्याला इथं भेटतात. मग ते हळूहळू एक एक आपण त्याच्यामध्ये बघू. क्वेश्चन्स कोणकोणते तयार होऊ शकतात, कोणकोणते क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येतात, हे आपण याच्यामध्ये हळूहळू सगळेच क्वेश्चन्स बघू. मग आता इथं ह्या मागच्या 2 संख्यांचं मल्टिप्लिकेशन ह्या केसमध्ये झालेलं होतं. मग इथं भेटेल 8192. ठीक आहे. मग आता आणखी लॉजिक याच्यामध्ये काय असू शकतं, नेक्स्ट याच्यावर बघू. जर समजा इथं दिलेलं आहे 8 ला 1 ने गुणलं तर 8च येईल. नेहमी लक्षात ठेवायचं, जर दोन्ही संख्या सारख्या आल्या की समजायचं हे मल्टिपल ऑफ 1 सुरू झालेलं आहे. आता हे शॉर्टकट तुम्हाला मी सगळ्यात शेवटी सांगतो नेमकं काय शॉर्टकट्स कसे असतात. मग आता इथे 8 1 8 घेतलं, इथं 8 गुणिले 1.5 घेऊ आपण. किती बरं, सुरुवातीला नको, पॉईंट मध्ये नको, सुरुवातीला 8 2 16. आता इथं काय होईल, 16 2 32 16 3 48. म्हणजे बघा, इथं 1 ने गुणलं, इथं 2 ने, इथं 3 ने, इथं किती ने गुणावं लागेल, 4 ने. मग 8 चोक 32 ला 2, 4 3 4 चोक 16 17 18 192 आलं. मग आता आपल्याला इथला क्वेश्चन मार्क्स फाइंड आउट करायचा असेल तर 192 × 5 आपल्याला करावं लागेल. मग इथं आन्सर काय भेटेल आपल्याला, 960. आन्सर काय भेटेल, 960. आता बघा याच्यामध्ये हे भेटलं इथं 960. आपण काय केलेलं आहे या केसमध्ये, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. हे कसं इमिडिएट कसं ओळखायचं ते पण मी तुम्हाला हळूहळू सगळं स्पष्ट करतो. आता इथं 1 2 3 4 ची सिरीज होती. जर हे पॉइंट मध्ये आलं असतं, म्हणजे डेसिमल मध्ये घेतलं तर काय झालं असतं बघा, 8 × 0.5 घेतलं मी, हे होतं 4. पुन्हा × 1 घेतलं, 4 1 4. पुन्हा × 1.5 केलं, 15 चोक 60 म्हणजे 6 आलं. × 2 केलं, 6 12 आलं. × 2.5 केलं, 12 2 24 आणि 6 30 येईल. तर इथं क्वेश्चन मार्क म्हणजे इथं कोणती संख्या असेल असं आपल्याला इथं विचारलं जाईल. बघा लॉजिक आपण आता हे क्रिएट करतोय म्हणून तुम्हाला एकदम इझी वाटेल. पण ही जर नंबर सिरीज आपण अशी बाजूला ठेवली, बघा 8 4 4 6 12 30 आणि क्वेश्चन मार्क, तर इथं तुम्हाला लॉजिक फाइंड आउट करायला बराच वेळ लागतो. बघा आपण आता इथं आपण असं कन्सिडर करा की आपल्याला माहीतच नाही आहे आणि मग इथं आपल्याला लॉजिक काहीतरी फाइंड आउट करायचं आहे. तर मग ह्या केसमध्ये काय होतं, इथं लॉजिक फाइंड आउट करायला वेळ लागतो. कारण हे कसं दिलेलं असतं, त्याच्यात काही संख्या कमी झाल्या, काही संख्या काय झालेल्या आहे, वाढत गेलेल्या आहे. एकदा ऑनलाईन कोण आहे बघतो हा, एकदा 2 मिनिट. सुशील नाही का रे, सुशील सर रोज लेक्चर घ्या म्हणतो ना, आज दिसना मला ऑनलाईन, उठलाच नाही वाटतं पठ्ठ्या. हा आहे का सुशील? नाही. बघा असं करतात लेकर, काय करावं रे. आला का, कुठं आहे याच्यात तर दिसना मला. ऑनलाईन मध्ये दिसना, हात तर रेज करायला आहे. ठीक आहे, ओके, चलो, चांगली गोष्ट आहे असेल तर. बघा मग आता हे लॉजिक हळूहळू आपण पूर्ण बघू बरं का. म्हणजे टाइम जाऊ द्या थोडासा गेला तर काही प्रॉब्लेम नाही. टाइम कुठं दिसतंय का,
ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यामध्ये आपण काय केलं होतं, पॉईंटचं मल्टिप्लिकेशन घेतलं होतं. हे कसं ओळखायचं मी तुम्हाला सगळ्या ह्या सिरीज गोळा केल्यानंतर शेवटी सांगतो. ठीक आहे. आता इथं आपल्याला भेटलं हे मल्टिपल ऑफ होतं, इथं काय केलं हे पण मल्टिपलच आहे, पण इथं काय झालं बघा, नेहमी लक्षात ठेवायचं, जर आता इथं काय सांगितलं तुम्हाला, हे डबल नंबर आले, सेम नंबर आले, तर एकने आपण मल्टिप्लाय केलेलं असतं तेव्हाच ते सेम येतात, अदरवाईज ते सेम येणार नाही. किंवा एकने डिवाइड तरी केलेलं असतं, म्हणजे ह्या 8ला जर एकने डिवाइड केलं तर हे 8 भेटल, किंवा ह्या 8ला एकने मल्टिप्लाय केलं तर हे 8 भेटल. दोन गोष्टी फिक्स असतात, म्हणजे सेम नंबर आला तर एक तर मल्टिप्लाय ऑफ म्हणजे आपण 1 केलेला असेल किंवा डिवायडेड बाय 1 केलेला असेल, म्हणजे तिथून पुढची लॉजिक तुम्ही पुन्हा कन्सिडर करत चालायचं काय असेल. मग वेगवेगळं असू शकतं. जसं आता इथं मल्टिप्लाय ऑफ 1 होतं पण पुढचं लॉजिक चेंज होतं, इथं पण मल्टिप्लाय ऑफ 1 भेटलं आपल्याला, पण बाकीचे लॉजिक कसं आहे याच्यामध्ये चेंज आहे. मग हे तर इथं फिक्स होऊन जातं की जर समजा सेम नंबर असेल तर ह्या केसमध्ये कधी कधी मल्टिप्लाय ऑफ 1 केलेलं असतं, कधी कधी या दोघांमधला गॅपमध्ये जर क्वेश्चन असेल, पण ते पण कसं ओळखायचं मी तुम्हाला नंतर सांगतो. मल्टिप्लिकेशनच आहे का गॅप आहे हे तुम्हाला मी नंतर पुढे अजून हळूहळू क्वेश्चन्स आपल्याला बघायचे. आता अभि तो सुरू आहे खेळ. मग आता इथं हे 0.5 होतं, 4 आलं. मग कमी झालं की समजायचं एक पेक्षा कमी संख्येने गुणलेलं आहे. कधी कधी काय होतं, हे 8 आहे, इथं 0.8 ने गुणलेलं असतं. मग इथं 0.8 ने गुणल्यावर काय होईल, 8 8 64 होईल, बरोबर. मग इथं किंवा याला भाग जात नाही, समजा भाग देणारी संख्या घेऊ आपण, 0.40% घ्या. 40% म्हटल्यानंतर 2/5 येतं. मग 2/5 ने गुणलं, इथं 3/5 ने, इथं 4/5, इथं 5/5, असं ह्या पद्धतीने पण डेसिमलमध्ये आपण हळूहळू पुढे क्वेश्चन्स बघू. क्वेश्चन बघितल्यावर कळलं, नाही तर कन्फ्युजन होईल. मग इथं आता 0.5 ने गुणलं तर हे कमी झालं, मग पुन्हा हे वाढत गेलं, तर मग पुन्हा वाढत गेलं, मग 1 पेक्षा आपण काय केलंय, प्लस केलेलं आहे. मग इथं 1 ने गुणलं सेम आलं, 1.5 ने गुणलं थोडं वाढलं, थोडं वाढलं, थोडं वाढलं. मग ह्या पद्धतीने हे वाढत वाढत जाऊन क्वेश्चन्स आपल्याला भेटतील. त्यानंतर आता बघा काय होतं, कधी कधी क्वेश्चन्सला आता हे मल्टिप्लाय झालं आपल्याला कळालं, इथं आपण काय करतो, आता याला डिवाइड पण करून बघतो, कधी कधी मल्टिप्लाय पण करून बघतो. मग अशा केसमध्ये काय होतं, मल्टिप्लाय डिवाइड करत बसलो आपण की आपल्या याच्यात टाइम जातो, जर लॉजिक लवकर कळालं नाही तर. मग त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगत असतो, नेहमी सांगत असतो, क्वांट शिकत असताना सूरज पण नाही म्हणे गायकवाड, बरोबर ठीक आहे, बघतो. कधी कधी काय होत असतं बघा, याच्यामध्ये प्रॅक्टिस शिवाय ह्या गोष्टी तुम्हाला कळणार नाही. जेवढी जास्त प्रॅक्टिस तुमची असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं बघा, हे सेम नंबर आले म्हणजे 1 नेच गुणलेलं असतं. त्यानंतर कमी झालं म्हणजे 0.1 पेक्षा कशांतरी डिवाइड केलेलं असू शकतं, किंवा कमी कधी कधी असंही होतं बघा. आता समजा आपण इथं घेतलं 8 घेतला, -4चा गॅप ठेवला, इथं 8 -4, इथं किती झाले 4. नंतर काय केलं, +4चा गॅप घेतला, मग 4 आणि 4 किती झाले, परत इथं 8 झाले. पुन्हा काय केलं, सॉरी ठीक आहे, -4 +6 करू आपण. मग इथं काय होईल, हे -4 झालं +6 झालं, तर इथं काय भेटलं आपल्याला, 10 भेटलं. पुन्हा -8 केलं आपण, म्हणजे काय झालं, इव्हन नंबरची सिरीज आहे, पण एक प्लस करायला, दुसरं काय करायला लागलो आपण, मायनस करायला लागलो. मग हे सिक्वेन्स 1 2 3 लागले आपले सिक्वेन्स. इथं काय येईल, मग +10 येईल, म्हणजे इथं काय भेटलं, -8 केलं तर 2 भेटलं, 10 भेटलं, 10 घेतलं तर इथं 12. मग इथं काय येईल, क्वेश्चन मार्क. म्हणजे ही सिरीज कशी तयार होईल, 8 4 10 2 12, आणि इथं काय असेल, क्वेश्चन मार्क असेल, इथं काय असेल, क्वेश्चन मार्क असेल. मग आता ही अशी पद्धतीची सिरीज इथं तयार होईल. मग याच्यामध्ये पण कधी कधी म्हणजे आता हे कमी झालं वाढलं, कमी झालं वाढलं, पण हे डिटेक्ट होतं. जसं इथं कमी झालं आणि वाढलं, हे मल्टिप्लाय आहे आणि हे गॅप आहे. हे कसं डिटेक्ट करायचं ते तुम्हाला सांगतो. त्याचं पण एकदा बघा, त्याची पण एक हिंट देतो आपण. आतापर्यंतच्या ज्या सिरीज पाहिल्या आपण, त्याच्यावरून तुम्हाला त्याची हिंट येऊन जाईल बघा. आता समजा समोर लिहितो मी, ठीक आहे, इथं लिहून घेऊ. जागा कुठपर्यंत लिहू शकतो, इथपर्यंत लिहू शकतो आपण. बघा आता ही सिरीज इथं लिहिलेली आहे.
ही सिरीज एक लिहितो 8 4 4 8 4 4 6 12 30 क्वेश्चन मार्क 6 12 30 क्वेश्चन मार्क ही एक सिरीज आहे 8 4 4 6 12 30 क्वेश्चन मार्क 8 4 10 8 4 परीक्षेला असं मिक्स येणार ना सगळं तुम्हाला ते पण सांगतो 8 4 10 2 12 क्वेश्चन मार्क 2 12 क्वेश्चन मार्क त्यानंतर तिसरी सिरीज घेऊ 8 8 16 48 8 8 16 48 8 8 16 48 192 क्वेश्चन मार्क 192 क्वेश्चन मार्क त्यानंतर इथं पण गॅप होता 1 17 42 78 1 17 42 78 1 17 42 78 127 191 127 191 1 17 42 78 1 17 42 78 127 191 क्वेश्चन मार्क त्यानंतर पाचवी सिरीज घेऊ आपण 16 25 36 हे नको यायला 1 8 27 64 125 1 8 27 64 125 क्वेश्चन मार्क ओके 11 22 35 11 22 35 52 11 22 35 52 71 क्वेश्चन मार्क अजून आपले डिवायडेडचे मल्टिप्लिकेशनचे भरपूर क्वेश्चन्स टाइप ऑफ क्वेश्चन्स भरपूर राहिलेले आहेत आता हे तर काय 17 19 ठीक आहे म्हणूनच घेऊन टाकतोय 2 4 6 7 17 19 21 23 क्वेश्चन मार्क ए पळता काम बाबा 0 0 काय 0 काय 0 काय टाकले आजचे 0 कळलं नाही रे 0 0 आन्सर ओके ठीक आहे बघू आधी नंतर बघू आपण ठीक आहे ओके मागच्या क्वेश्चनचा आन्सर आहे का 8 4 10 2 12 हा ओके ह्या क्वेश्चनचा आन्सर होता ठीक आहे चालेल आता बघा नेमकं ओळखायचं कसं बघा नेहमी लक्षात ठेवायचं तुम्हाला बघा जर तुम्ही कुठलाही गॅप घ्या कुठलाही गॅप एखाद्या रिअर केस मध्ये काय होतं की गॅप हा एक मिनिट रिअर केस तुम्हाला ती पण दाखवतो गॅप हा खूपच मोठा दिलेला असतो म्हणजे समजा इथं घेतला आपण 420 आणि इथं डायरेक्ट गॅप घेतला 80चा मग हे किती झालं इथं 500 झालं इथं घेतला 160चा मग इथं किती झालंय 660 मग इथं किती घेतला 8 2 16 2 32 320 म्हणजे किती आता ही पण सिरीज तशी बनली नाही जशी पाहिजे होती तशी किती जरी मोठा गॅप असला मग आता गॅप किती जरी मोठा असला ना तर याच्या हे जास्त आता इथं गॅप असलेली सिरीज बघा ही गॅप असलेली सिरीज असते आता तुम्ही म्हणसाल ही का नाही तर याच्या हे काहीतरी मल्टिपल मध्ये गेलं की समजायचं याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असणार आहे किंवा या दोघांचा डिफरन्स हा खूप जास्त असतो आता इथं बघा 48 192 दिलेले 8 1 8 8 2 16 बरोबर 16 48 आता याच्या हे पटीमध्येच आहे काहीतरी हे पट्टीमध्ये इंटू म्हणजे मल्टिपल मध्ये काही का होत नाही 2 असेल 3 असेल 4 असेल कारण इकडे पण कमी होऊ शकतं ना कधी कधी काय होतं बघा इथं 8 आहे 8 चोक 32 घेतला आपण इथं तर इथं म्हणजे समजा आपण 3 4 पट्टीमध्ये घेतलं होतं ना 8 1 8 8 2 16
16 त्रिक 48, तर मग इथं याचे 4 पट आहे, तर हे याचे 3 पट आलं, म्हणजे इथं हे इंटू 4 आहे, तर इथं हे इंटू 3 आलं, म्हणजे इथं इंटू 2, हे रिव्हर्स पण येऊ शकतं. कधी कधी काय होऊ शकतं की इकडं 4 असू शकतं, म्हणजे उलट 192, 48, 16, 8, 8 असं पण असू शकतो सिक्वेन्स. मग हे चढत्या क्रमाने मल्टिप्लाय असेल किंवा उतरत्या क्रमाने असेल. पण स्टार्ट आणि एंड याच्यामधला जर डिफरन्स हा खूपच मोठा असेल तर समजायचं हे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे आहे. आता हे आपण सगळे हळूहळू म्हणजे लवकर इमिडिएट तोंडी कॅल्क्युलेशन करता यावे ह्या हिशोबाने आपण काय केलेलं आहे, तोंडी कॅल्क्युलेशन करता यावं म्हणून छोटे छोटे सिरीज घेतलेले आहे. ज्यावेळेस तुम्ही आता आणखीन ऍक्च्युअल ज्यावेळेस क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला याचे गॅप दिसतील. ते भरपूर म्हणजे खूप मोठे जास्त गॅप त्याच्यामध्ये असतात. म्हणजे जर तुम्ही मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल, डिव्हिजन असलं की नेहमी लक्षात ठेवायचं सिरीज ही पॉईंटमध्येच बनते. डिव्हिजन मध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स सिरीज ही कशी बनलेली असते, पॉईंट मध्ये. आता इथं बघा, इथं म्हणजे वेगवेगळ्या नंबरने डिवाइड केलेलं आहे. जसं आता हे 192 ला 48 ला आपण 4 ने गुणलं तर 192 होतं, म्हणजे 192 ला आपण 4 ने डिवाइड केलं तर 48 भेटलं. 48 ला आपण कशाने डिवाइड केलं, 3 ने डिवाइड केलं तर काय भेटलं, 16 भेटलं. 16 ला कशाने डिवाइड केलं, 2 ने डिवाइड केलं तर 8 भेटलं. आणि 8 ला कशाने डिवाइड केलं, 1 ने डिवाइड केलं तर 8 भेटलं. वेगवेगळ्या नंबर्सने डिवाइड केल्यामुळे हे आपल्याला पूर्ण संख्या भेटल्या. पण डेसिमल मध्ये केव्हा भेटतात, ज्या वेळेस आपण एखाद्या संख्येला म्हणजे सारख्या एकाच नंबरने काय करत असतो, डिव्हाइड करत असतो. मग त्याचे क्वेश्चन्स आता आपल्याला अजून आपण तयार केलेले नाहीत, अजून आपल्याला भरपूर सारे टाइप्स याच्यामध्ये बघायचे. समजा 500 घेतलं आपण, 500 ला 5 ने डिवाइड केलं, अरे पुढे चाललंय, 5 ने डिवाइड केलं तिथे किती भेटल, 100. 100 ला पण 5 ने डिवाइड केलं आपण, म्हणजे प्रत्येक सगळ्या नंबरला सारखं इथं किती भेटल, 20. 20 ला 5 ने डिवाइड केलं तर किती भेटलं आपल्याला, इथं 4 भेटलं. आता 4 ला 5 ने डिवाइड केलं की हे हळूहळू काय होतं, याला डेसिमल मध्ये यायला लागतं. मग इथं काय भेटल, 0.8. मग पुन्हा याला जर आपण 5 ने डिवाइड केलं तर किती भेटल, 0.1, 1685, 1.6. मग आता ही सिरीज कशी तयार झाली, 500, 100, 20, 4, 0.8, 0.16. आणि मग आपल्याला विचारलं जाईल इथं कोणता क्वेश्चन. आता सध्या आपण फक्त मिसिंग नंबर बघतोय, आपल्याला ऑड नंबर्स ते आता याच्यातच तयार होतात हळूहळू त्या सिरीज, पण सध्या आपण ते बघत नाही. मग जर समजा हे असं डेसिमल मध्ये यायला लागलं, बरेच वेगवेगळे डेसिमल असतात, कधी कधी असं असतं 1.255, मग याला डिवाइड केलं असतं कुठंतरी 0.0 काय 0.0125 किंवा असं काहीतरी दिलेलं असेल. मग हे जेव्हा असं पॉईंट मध्ये यायला लागतं त्यावेळेस याला सारख्या नंबरने काय केलेलं असतं, डिवाइड केलेलं असतं, सारख्याच नंबरने डिवाइड केलेलं असतं. मग आपल्याला हे इथं बघायचं होतं की गॅप आहे की मल्टिप्लिकेशन आहे, हे कसं ओळखायचं नेमकं, गॅप आहे की मल्टिप्लिकेशन. तर यांच्यामधला डिफरन्स बघायचा, याच्यामधला डिफरन्स पण जास्त आहे आणि हे याच्या काहीतरी मल्टिपल मध्ये असतं नेहमी ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन केलं. आता इथं पण हे याच्या 4 पट होतं. आता इथं बघा, याच्या हे काही पटीत दिसतंय का आपल्याला, 64 आहे, 64च्या 125 येऊ शकत नाही, इंटू 2 होतं, पण 2 पण परफेक्ट होतं का याच्यामध्ये, नाही होत. मग हे याच्या पटीत येणारच नाही. मग याच्यामध्ये जर हे मल्टिप्लिकेशन मध्ये नाहीच आहे, याच्या हे नाहीये, किंवा कधी कधी आता सिरीज इन्फिनाइट तयार होतं, ते आपण उद्या आणि 2 दिवस तेच बघू. समजा काही डाऊट्स असतील, काही सिरीज असेल, सगळं आपण त्याच्यामध्ये बघू. 2-3 दिवसामध्ये SBI ला तुम्ही क्वेश्चन्स आउट ऑफ 5 मार्क्स घेऊ शकता. या पद्धतीने आपण ते क्वेश्चन्स बघून घेऊ. मग आता इथं याच्या हे मल्टिप्लिकेशन मध्ये येतच नाही, बरोबर. मग मल्टिप्लिकेशन मध्ये येत नाही. तुम्ही म्हणाल याचा गॅप तर खूप मोठा आहे, गॅप आहे, पण बघा तुम्ही याच्या काहीच मल्टिप्लिकेशन मध्ये हे आलं नाही, म्हणजे याचं लॉजिक काहीतरी वेगळं असू शकतं. कधी कधी काय होतं, याच्या हे दुप्पट आलं असतं, मग याच्या हे 3 पट, याच्या हे 4 पट, याच्या हे 5 पट, असं पण एखाद्या ठिकाणी पॉसिबिलिटी असते. किंवा दुप्पट प्लस काहीतरी 64-128 होतं, बरोबर, सॉरी हा 128 मायनस 3 होऊ शकतं. असं पण लॉजिक कधी कधी असतं, पण ते खूप रिअर केस मध्ये. मग अशा केस मध्ये काय, इथं आपण गॅपच कन्सिडर करायचं. आता इथं बघा, याच्या हे दुप्पट आहे का, नाहीच आहे, याच्या दुप्पट पण नाही. मग दुप्पट नाही आहे म्हणजे या दोघांमधला गॅप खूपच कमी आहे, तर डेफिनेटली इथं काय असणार आहे. आणि या संख्याहून कळतं बघा, 11, 22 ह्या संख्या कशा फास्ट मध्ये वाढत जातात. 8 आलं, 16, 48, 192 ह्या संख्या फास्ट मध्ये वाढत गेल्या. इथं काय झालं, थोड्या वाढलेल्या आहे.
मग थोड्या थोड्या वाढल्यामुळं इथं काय समजायचं आपण, याच्यामध्ये काय असणार आहे, काहीतरी गॅपचं लॉजिक असणार आहे. आता गॅप खूप सारे असतात. काल एक आपल्या त्या दुसऱ्या ग्रुपवरती क्वेश्चन आला होता, तर त्याचा गॅप, तो क्वेश्चन पण तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळानंतर. त्याच्यामध्ये गॅपमध्ये गॅप 3 वेळा गॅप काढल्यानंतर फायनल आन्सर भेटत होता. त्यानंतर इथं बघा, आता हे सुद्धा जर पाहिलं आपण, तर याच्यामध्ये कुठं इंटू वाटतंय का आपल्याला, इंटू केव्हा वाटतंय तर स्पीडमध्ये वाढले पाहिजे क्वेश्चन नंबर्स सगळे, आणि शेवटच्या 2 मध्ये जास्त डिफरन्स पाहिजे. आता इथं ह्या दोघांमध्ये डिफरन्स आहे, पण हे बाकीचे जर आता समजा थोडं जरी ऑब्झर्व केलं आपण, तर वाढलेत काही, अजिबात वाढलेले नाही. मग ह्या केसमध्ये सुद्धा आपण कन्सिडर काय करणार की गॅपच आहे. किंवा पहिला आणि शेवटचा जरी पाहिला तुम्ही, तरी याच्यामध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशनचं काही रिलेशन वाटतच नाही. जसं इथं पहिला आणि शेवटचा पाहिला, तर याचं मल्टिप्लिकेशनमध्ये बघा, याची आणि याच्या व्हॅल्यूमध्ये खूप सारा फरक असतो. त्यानंतर इथं बघा, ह्या केसमध्ये सुद्धा इथं आपण गॅप ठेवलेला आहे. याच्या हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे का, नाही. आपण इथं स्क्वेअरचा गॅप ठेवला होता, 16, 25, बरोबर, 36. मग इथं बघा, ह्या दोघांचं शेवटचे 2 पाहिले की इमिडिएट कळतं आपल्याला. याच्या हे मल्टिप्लिकेशनमध्ये काही वाटतच नाही, म्हणजे डेफिनेटली याच्यामध्ये काय असणार आहे, इथं गॅप असणार आहे. मग ह्या पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन्स काय करू शकता, सॉल्व करू शकता. त्यानंतर इथं बघा, इथं आता हे तर आपण डायरेक्ट ऑड नंबर घेतलेले. मग याच्यात सुद्धा बघा तुम्ही, ह्या दोघांमध्ये काही मल्टिप्लिकेशन होतच नाही. जर मल्टिप्लिकेशन होत नसेल तर डेफिनेटली काय समजायचं, याच्यामध्ये गॅपच आहे. मग गॅप, वेगवेगळे गॅप, आता गॅपमध्ये आपण ऑलरेडी पाहिले, थोडाफार पार्ट आपण ऑलरेडी बघितलेला आहे की गॅपमध्ये एक तर इव्हन नंबरचा गॅप असू शकतो, ऑड नंबरचा असू शकतो, प्राईम नंबरचा असू शकतो, वेगवेगळ्या टाईपचे गॅप असू शकतात, स्क्वेअरचा गॅप असू शकतो, क्यूब असू शकतो, काही मल्टिप्लिकेशन्स पण असू शकतात. आणि मल्टिप्लिकेशन आले की त्याचं सेम अपोजिट लॉजिक असतं, डिव्हिजन. अपोजिट लॉजिक काय असतं ते मी तुम्हाला इथं आत्ता सांगितलं, की याला आपण 1 ने गुणलं, याला 2 ने गुणलं, तसंच याला 3 ने, याला 4 ने, तर याला 4 ने डिव्हाइड केलं, याला 3 ने डिव्हाइड केलं, 2 ने डिव्हाइड केलं, 1 ने डिव्हाइड केलं. मग आता याच्यापेक्षा ठीक आहे, तर हे काही टाईप्स त्याच्यामधले आहे आणि डायरेक्ट तुम्ही त्याला ओळखू शकता. इवन एक क्वेश्चन मी त्याचा पण सांगितला तुम्हाला, जर डेसिमल जास्त होत असेल तर समजायचं की भाग तेव्हाच जात नाही जेव्हा एका सेम नंबरने आपण प्रत्येक नंबरला काय करायला लागतो, डिव्हाइड करायचा प्रयत्न करतो, ट्राय करतो. मग सारख्या नंबरने जर डिव्हाइड करत गेलो आपण, तर सिरीज ही डेफिनेटली ह्या अशा टाईपच्या डेसिमलमध्ये येते. ते पण तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे असे हळूहळू क्ल्यू तुम्हाला भेटत जातात. काही डाऊट आहे का इथपर्यंत, काही डाऊट आहे का, आवाज येतोय का, झोपले नाही ना सगळे परत चालू करून, अरे येतं का नाही आवाज, अनुजा येतोय का आवाज, आवाज येतो का, काही डाऊट आहे का इथपर्यंत. मला वाटतं मग आता एक आपण बरं ठीक आहे, काही क्वेश्चन्स बघू आपण असले तर याच्यामध्ये इमिडिएट मेमरी बेस पेपरचे क्वेश्चन्स बघू. वेट, भरपूर टाईपचे अजून याच्यामध्ये हे आहेत, आपण ते सगळेच बघू हळूहळू. एकदा एवढ्या अगोदर फक्त तुम्ही बघा, RRBPO SPI प्री मेमरी बेस. बरं मग एक क्वेश्चन बघा,
18, 29, 42, 53 आणि क्वेश्चन मार्क. सांगा बरं याचा आन्सर काय असेल मग. 18, 29, 42, 53 आणि क्वेश्चन मार्क. सांगा फास्ट. ऑप्शन सांगू का. 70, 66, 72, 69, 80. सांगा. 18, 29, 42, 53 क्वेश्चन मार्क. पटापट सांगा पटापट. आवाज येतोय का. सांगा फास्ट. येतोय का. हे रॅन्डमली क्वेश्चन घेतोय बरं का मी. असं काही नाही की कुठले क्वेश्चन आहे. सांगा फास्ट. आलं की नाही. एवढा वेळ हे लॉजिक झालं नाही आपलं अजून, पण तरी पण यायला पाहिजे. सांगितलंय लॉजिक मध्ये काय असतंय. अरे येते की नाही. आवाज येते का. एवढं सोपं एवढा वेळ. छत्तीस 18, 6, 3, 1 क्वेश्चन मार्क. 0.4, 0.25, 0.2, 0.33, 0.5. येतोय का. आन्सर आले का. अरे फास्ट सांगा. येतंय का. बरं आवाज येतोय का ते तरी सांगा. कोणी काहीच रिप्लाय देत नाही सध्या. स्टॉप तर झालं नाही ना लेक्चर. आन्सर नसेल येत तर आवाज येतोय का ते तरी सांगा फास्ट. आवाज येतोय का. 250, 250 क्वेश्चन मार्क. 190, 167,
148, 131. ऑप्शन आहे 219, 222, 221, 218 आणि 215. कुठे आवाज येतो की नाही? ऋषिकेश आवाज येतोय का? जॉईन तर सगळेच आहेत. विजय आवाज येतोय का? आवाज येतोय का नाही? आवाज येतोय का रे? काय तुम्ही शांत बसले सगळे? आवाज येतोय का? पटापट सांगा. अगोदर काय आलं? शांत का बसले होते सगळे? मला तर काय दिसत नव्हतं. अगोदर शांत का झाले होते? सोनू ओके. 219 राईट. बा एक सेकंद सगळंच गेलं. 219. आता इथं लगेच कळत आहे ना आपल्याला 250, 131 आहे. या दोघांमधला जरी गॅप तुम्ही इथं बघितला किंवा कोणत्याही दोघांमधला, ह्या दोघांमधला जरी गॅप बघितला किंवा ह्या दोघांमधला, म्हणजे इथं तुम्हाला इमिडिएट कळत आहे की ह्या दोघांमध्ये काहीतरी काय दिलेलं असणार आहे, आपल्याला गॅप दिलेला असणार आहे. बघा गॅप काढून बघावं लागेल. डायरेक्ट भेटणार आहे का आपल्याला? इथं कितीचा गॅप भेटला? 68, 69, 70 म्हणजे 23चा भेटला. इथं कितीचा भेटला? 48, 49, 10, 60, 7, 19चा भेटला. इथं कितीचा भेटला? 9, 131 आणि 9, 40, 9, 8, 8, 17चा भेटला. 17, 19, 23 सिक्वेन्स लागला की ऑड नंबरचा. मग इथं काय भेटेल आपल्याला? 25 भेटेल. म्हणजे सॉरी 23, 17, 19, 23 इथं 25 येईल. मग 25 म्हटल्यानंतर काय येईल? इथं 5. 219 कसं आलं? 17, 19, 23, 25 आणि इथं 27 होईल. 219 कसं आलं याच्यामध्ये? लॉजिक प्राईम नंबरचा आहे सर गॅप. काय म्हणते? करत होते सर रिप्लाय सर्वजण. ओके मला दिसत नव्हते का? येतो सर आता आवाज. आन्सर देत होतो ना आधी पण. ओके ओके रिप्लाय देत होते पण मला दिसत नव्हते. करत होते सर रिप्लाय सर्वजण. 8, 14. ओके 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 आवाज येत नव्हता. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. प्राईम नंबर प्राईम नंबर प्राईम नंबर. ओके ओके 17 आणि 15चा गॅप आहे. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. माझा नेटवर्कचा इश्यू झाला असेल. मग आता बघा इथं किती भेटलं? 15 कसं? हे 31 आणि 9, 40, 9 आणि 8 सॉरी
9 आणि 8 17 असेल ना. 17 19 23, 23 नंतर मग इथं 25चा जर घेतला आपण तर मग इथं यायला पाहिजे 27चा, बरोबर. मग ट्राय आता हे इथं कन्फ्युजन इथं दिलेलं असेल. मग 25 आणि 27 जर 25 घेतला आपण त्याच्यामध्ये 25 ऍड केले तर हे 215 आणि 215 झाले तर 27चा गॅप येत नाही. म्हणजे इथं कितीचा गॅप घ्यावा लागेल आपल्याला, 23 29चा गॅप घ्यावा लागेल. मग 29चा घेऊन हे 219 आन्सर भेटेल आणि पुढचा गॅप किती येईल मग आपला इथं 29 नंतर इमिडिएट गॅप भेटेल आपल्याला 31चा. म्हणजे ह्या पद्धतीने. आणि याच्या अगोदरचं सुद्धा आपण ही सिरीज बघितली होती. आता पहिला याचा आन्सर द्या फटाफट. चलो पहिला 18 29 42 53 काय येईल याचा आन्सर, फास्ट द्या. आता अगोदर दिसत नव्हतं. 66 बरोबर, 66 राईट. काय आलं इथं पण काय घेतलेलं आहे बघा, लगेच कळतंय ना. हे कसं ओळखायचं तुम्हाला अगोदरच सांगितलेलं. याच्यामध्ये बघा मल्टिप्लिकेशन याच्या पटीत नाहीच आहे ना. हे मल्टिप्लिकेशन नाही तर हे काय असणार आहे, इथं गॅप असणार आहे. 100% काय असणार आहे याच्यामध्ये, गॅप असणार आहे. मग इथं कितीचा गॅप दिलेला आहे आपल्याला सांगा बरं तुम्ही फटाफट. चलो 18 19 20 आणि 18 19 पॅडलाच काहीतरी झालंय. 18 19 20 आणि 9 9 10 11चा गॅप आहे इथं, बरोबर. इथं काय आलं +11 झालं. इथं कितीचा 29 30 आणि 10 40 आणि 2 42 10 2 12 आणि इथं +13चा आहे. इथं काय झालं पुन्हा 42 आणि 8 50 8 आणि 3 पुन्हा 11. म्हणजे इथं काय झालं +11 +13. आता इथं प्लस काय होईल 13च होईल. +11 आलं तर म्हणजे 11 13 11 13 हा सिक्वेन्स इथं चालू राहील, बरोबर. 11 आणि 13चा गॅप आहे. 11 13 11 13 11 13 राईट. मग सेकंड मध्ये काय इथं सांगा बरं. इथं आता याचे ऑप्शन सगळे पॉइंट मध्ये, बरं. याचे ऑप्शन सगळे कशामध्ये, पॉइंट मध्ये. सांगा बरं इथं काय असेल मग, फास्ट सांगा चला. 0.5 0.5 0.5 0.5 व्हेरी गुड. सांगा बरं काय लॉजिक सांगा फास्ट मध्ये. लॉजिक सांगा. आता हे रॅन्डमली घेतलेले बरं मी एक PDF मेमरी बेस पेपर मध्ये घेतलेली. तुम्हाला सांगतो आता हे कोणत्या पेपर मधले कोणत्या तारखेला आले होते ते पण सांगतो. /2 /2. मग आता हे काय असणार आहे, इथं /2 केलं 18 भेटलं. इथं /2 केल्यावर किती भेटेल, 9 भेटेल ना. मग /2 कसं येईल, फक्त /2 आणि /3 /2 आणि /3. इथं काय केलंय 2 ने डिवाइड केलं, इथं 3 ने डिवाइड केलं. 3 × 18. पुन्हा इथं 2 ने डिवाइड केलं, 2 ने डिवाइड केलं तर 3 भेटलं. पुन्हा इथं 3 ने डिवाइड केलं. पुन्हा इथे किती डिवाइड करावं लागेल, 2 ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे 0.5 आपल्याला आन्सर भेटेल एक्झॅक्टली. मग आता बघा हे डिवाइड केलं होतं पण याच्या हे पटीमध्ये भेटलं होतं ना आपल्याला इथं. म्हणजे थोडंसं लॉजिक याच्यामध्ये हे लागतं, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये असं डायरेक्ट तुम्ही लॉजिक लावून क्वेश्चन काय करू शकता, सॉल्व करू शकता. मला वाटतं 3 झाले ना. अजून सांगतो तुम्हाला 1 सेकंड. आता हे जे क्वेश्चन घेतोय ना मी, हे आले होते SBI क्लर्क प्रिलिम 2018 मेमरी बेस क्वेश्चन पेपर 23 जून 2018 जो झाला होता त्याच्यामधले हे क्वेश्चन आहे. आता एक सापडला 2019 पण बघू आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. कोणते घेतले आपण, 250 वाला एक घेतला, 18 29 वाला एक घेतला, 36 18 वाला एक घेतला. तीनच झाले ना. ओके बघा हा घ्या मग. 1 244 163 190 181 आणि क्वेश्चन मार्क. 1 244 मला वाटतं एक चुकलेलं आहे बहुतेक, हे बघू तरी पण. 16 बरं. 1 सांगा पटापट.
येते का आवाज येते का? वन 78. ऑप्शन नाही बरं का 178, ऑप्शन नाही 178. ऑप्शन देतो ऑप्शन 188, 198, 221, 184. राईट, 184, 184, 184. सांगा लॉजिक काय? पटापट पटापट. 184 बरोबर आहे, बरोबर आहे. एस बॅचच बरं का आपण क्वेश्चन. आता 2019 पण आपण सर्च करू. काय लॉजिक सांगा फास्ट मध्ये. बघा आता हे पण मल्टिपल मध्ये वाटतंय का आपल्याला? कुठं नाही आहे. मग याच्यामध्ये गॅप असणार आहे. इथं लिहिता येत नाही मला गॅप मल्टिपल, याच्यामध्ये लिहिता येत नाही. हे यांच्या मल्टिपल वाटलं नाही म्हणजे हे मल्टिपल नसणारच आहे सिरीज. या दोघांमधला जर 181 आणि 244 मधला डिफरन्स पाहिला तर डायरेक्ट कळते की हे कोणतंच मल्टिपल होऊ शकत नाही. मग इथं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 243चा गॅप येतो. इथं जर कॅल्क्युलेट केलं तर कितीचा गॅप येईल? 4 मधून 3 गेले 1 आणि 24 मधून 16 गेले तर खाली राहिले 8. इथं जर गॅप कॅल्क्युलेट केला तर कितीचा येईल? 27. इथं जर कॅल्क्युलेट केला तर 9. मग इथं कॅल्क्युलेट केला तर किती यायला पाहिजे? 3. आता इथं काय झालं बघा, हे प्लस झालं, हे मायनस झालं, हे प्लस झालं, हे मायनस झालं. इथं काय होईल? प्लस होईल. म्हणजे आन्सर असेल 184. आता गॅप आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे काय? गॅप आला, राईट, व्हेरी गुड. आता बघा गॅप आपल्याला दिलेला आहे, पण गॅप पण मल्टिपल दिलेला आहे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक 243. आता बरेच जण इथं कन्फ्यूज काय होतात, हा स्क्वेअर आहे, हा क्यूब आहे, पुन्हा हा स्क्वेअर आहे. मग आपल्याला इथं क्यूब 343 यायला असं वाटतं कधी कधी, म्हणजे स्क्वेअर क्यूब. पण इथं 3 पण ऑड भेटला, हा पण ऑड भेटला. मग स्क्वेअर क्यूबचा गॅप होणार नाही. तसा पण येऊ शकतो बरं का, काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही. तसा पण येऊ शकतो. इथं स्क्वेअरचा गॅप, इथं क्यूबचा गॅप, इथं स्क्वेअरचा गॅप, पुन्हा इथं क्यूबचा गॅप. पण ते इथं होणार नाही एलिजिबल, कारण 3 हा इथं स्क्वेअर नाही आहे कोणत्या संख्येचा, तो आपल्याला इथं कन्सिडर करावा लागेल. आणि 243 पण स्क्वेअर किंवा क्यूब नाही आहे. म्हणजे 3 तर आपण स्वतः मनाने घेतला, पण 243 तर नाहीच आहे ना फिक्स. मग ह्या केसमुळं आपल्याला इथं स्क्वेअर क्यूबचं लॉजिक लावायची गरज पडणार नाही. मग डायरेक्ट तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. हे 2018च्या SBI मधले क्वेश्चन्स आहेत. 4 क्वेश्चन पाहिले, अजून एक लास्ट क्वेश्चन त्याचा राहिलेला आहे, तो क्वेश्चन तुम्हाला देतो. मग आपण इथं आज स्टॉप करू आणि उद्या राहिलेले काय जे काही डिफिकल्ट लेवलचे अजून काही वेगळे क्वेश्चन्स असतील ते, आणि एक PDF मी ग्रुपवर टाकतो. आपल्या ऑनलाईन मागे एक ग्रुप तयार केला होता आपण, तर त्याच्यामध्ये ऑनलाईनचं ते एक PDF टाकतो बेसिक, तुम्हाला सध्या सॉल्व्ह करायला प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची. आणि प्रॅक्टिसच इम्पॉर्टंट आहे. हे जर सॉल्व्ह केलं तुम्ही म्हणसाल मला येतं, हे होतं, थोडी प्रॅक्टिस केली, 2-1 मिनिटात तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तुम्हाला याचा परीक्षेमध्ये फायदा होईल. मग आता याचं सांगा बरं काय आहे आन्सर फास्टमध्ये. याचे ऑप्शन आहे 256, 284, 251, 249 आणि 320. 18, 8, 6, 9, 32. 18, 8, 6, 9, 18, 8, 6, 9, 32. झालं होते, हे झालंय ना? ओके, झाले. 5च्या 5 पण झाले होते. नाही, हे नाही झालं ना. सांगा फास्ट.
251. लॉजिक सांगा, लॉजिक. दोनशे एक्कावन्न. लॉजिक सांगा. मी तरी आता लय दिवस झाले बरं का नंबर सिरीज सॉल्व गजू सर घेतात आता जास्तीत जास्त, त्यामुळे माझा थोडासा गॅप पडला याच्यामध्ये. लॉजिक सांगा फास्ट. सिंपल आहे ना. आता ही थोडीशी कन्फ्युजिंग आहे बरं का ही सिरीज. आतापर्यंत 5 सिरीज पाहिल्या आपण. 5 पैकी 4 एकदम सोप्या होत्या, प्लस मायनसच्या होत्या, डिवायडेडच्या होत्या डायरेक्ट. पण याच्यामध्ये थोडेसे किचकट त्यांनी म्हणजे कॅल्क्युलेशन्स ठेवले होते आणि ही सिरीज पहिलीच होती. बाकीच्या 4 याच्यानंतर होत्या. म्हणजे ही जर पहिली तुम्ही सॉल्व्ह करायला घेतली आणि लवकर लॉजिक बसलं नाही तर मग आपण त्या केसमध्ये काय होतो, गोंधळून जातो. बरोबर. आणि आपल्याला वाटतं की आता ह्यावेळेस नंबर सिरीज सगळ्या अवघड टाकलेलं आहे, मग आपण पुढच्याला सुद्धा अवघडच्या हिशोबाने ट्रीट करतो आणि मग त्याच्यामध्ये आपला टाइम वेस्ट जातो. पण मी तुम्हाला नेहमी सांगतो की 5 मध्ये एखादी सिरीजला कॅल्क्युलेशन जास्त असतात, बाकी सगळे इझी सिरीज असतात. म्हणून याला जास्त डोकं लावत बसायचं नाही. जर एखादी नाही आली तिला स्किप करून थोड्या वेळानंतर पुन्हा उरला टाइम तर तिच्याकडे यायचं. उगाच 2-3 मिनिटं एका सिरीजला घालवत बसायचे नाही. आवाज येत नाही सर? आवाज येत नाही का? आवाज येत नाही का? क्या हो रहा है? येत आहे सर. ओके ठीक आहे. मग बघ लॉजिक काय मग कळलं का कोणाला? आन्सर देणारे सिंपल आहे बघा. हे बघा हे मल्टिपल झालेलं आहे इथं. बरोबर. आता याच्या हे मल्टिपल नाही पण याच्या हे मल्टिपल थोडंफार आहे. किंवा तुम्ही इथं पण लॉजिक बघू शकता, याच्यापेक्षा हे कमी झालंय. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं जर याच्यापेक्षा हे कमी झालं आणि नंतर वाढत गेलं, नेहमी लक्षात ठेवायचं कमी झालं म्हणजे हे कमी होऊन वाढत जाणं म्हणजे तर प्लस मायनसचा गॅप असू शकतो, पण डिफरन्स मोठा असेल तर मल्टिप्लिकेशनचा असू शकतो. मग इथं काय झालेलं आहे, इंटू 0.5 झालं म्हणजे 9 झालं, मायनस 1 झाल्यावर 8 आलं. मग आता इथं इंटू 1 करावं लागेल. 8 1 8, मायनस किती झाले इथं 2 झाले, 6 आलं. इथं काय होईल मग आता 0.5च्या दुप्पट आहे किंवा 0.5 नंतर इथे 1.5 येऊ शकतं. 6 गुणिले 1.5 केलं डायरेक्ट 9 येतं. मग डायरेक्ट तर नाही ना, इथं प्लस मायनस दिसायले, मायनस मायनस दिसायले. मग इथं काय करावं लागेल, साइन दोन्ही 12 घ्यावं लागेल. 12 मधून 3 मायनस केले म्हणजे 1 2 3 मायनस झाले. म्हणजे इथं किती मायनस होईल 4, इथं किती मायनस होईल 5. आता मल्टिप्लिकेशन इथं 0.5 होतं, इथं 1 होतं, इथं 2 आहे. जर इथं 3 घेतलं 9 त्रिक 27 होतं आणि 27 मधून जर 4 मायनस केले तर मग 32 येणार नाही. म्हणून इथं याच्या हे दुप्पट होतं, याच्या हे दुप्पट आहे. मग याच्या पण दुप्पट घ्यावं लागेल. 9 चौक 36 मधून 4 गेले तर 32 आणि याच्या पण मग इथं काय करावं लागेल, दुप्पट घ्यावं लागेल. 8 2 16 6 चाला 1 8 त्रिक 24 आणि 25 256 मधून 5 गेले तर आन्सर भेटेल 251. मग ह्या पद्धतीने ही सिरीज आपल्याला सॉल्व्ह करायची होती. इथं 1-2 जणांनी टाईप करून पूर्ण पाठवलेलं आहे. ठीक आहे. तर हे SBI क्लर्कचे 2018चे क्वेश्चन्स होते. हे 2018चे क्वेश्चन्स 23 फेब्रुवारीला आय थिंक मी तुम्हाला डेट पण सांगितली त्याची, त्या दिवशीचे हे क्वेश्चन आहे. मी तुम्हाला एक इझी नंबर सिरीजची आज एक PDF टाकतो. तुम्ही ते क्वेश्चन सगळ्यांनी सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करून मला फोटो पाठवायचे सगळे सॉल्व्ह केले म्हणून व्हॉट्सअपवरती. काही प्रॉब्लेम नाही. व्हॉट्सअपचा तुमच्याकडे नंबर नसेल तर नंबर घेऊन ठेवा 8446390509. आपण उद्या राहिलेले क्वेश्चन्स बघू आणि काही मेमरी बेस्ड मधले काही क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये क्लिअर करू. आता एका दिवसात एक टॉपिक तर संपणार नाही, 2-3 दिवस मध्ये आपण छोटा पार्ट याचा कव्हर करून घेऊ. आता याचे आणखीन जे टाईप राहिले, जसं आता हे इथं आला एक टाईप, नवीन टाईप आला, त्याच्यानंतर एक अगोदर आला होता, कोणता आला होता, हे पण प्लस मायनसचा आहे. ठीक आहे. इथं इवन प्राईम नंबरचा गॅप आला होता, इथे डिवाइडेड बाय 2 3. या असे काही क्वेश्चन्स आपण उद्या घेऊ वेगवेगळे आणि काही मेमरी बेस्ड क्वेश्चन घेऊ, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. आणि हेच SBI आलेले क्वेश्चन आहे, हेच तुम्हाला सॉल्व्ह करायचे परीक्षेमध्ये. एक्स्ट्रा तुम्हाला काही त्याच्यामध्ये डोकं लावायचंच नाही. मग एक इझी क्वेश्चन असलेली विथ आन्सर तुम्हाला ते मी पाठवून देतो. आधी तुम्ही सॉल्व्ह करा स्वतः. एखादा आलं नाही तर आन्सर त्याचं खाली तुम्ही बघू शकता समजा तिथल्या तिथे इमिडिएट. आणि
उद्या आपण मग राहिलेला बघू टाईप आपण सगळं. ठीक आहे, काही डाऊट आहे का इथपर्यंत? काही डाऊट आहे का? भरपूर वेळ चालला मला वाटतं, आता 8:30 झाले ना. 9 हे रिव्हिजन होऊन जाईल तुमच्या याच्यामध्ये प्रॉपरली, म्हणजे SBI ला फायदा होईल. 5 मार्क्स तुमचे फिक्स होऊन जातील. ठीक आहे, मग थांबायचं का एकदा? मग मी ग्रुपवर टाकतो बरं, आपल्या सगळ्याच ग्रुपवर टाकतो, पण ऑनलाईन बॅचचा जो ग्रुप आहे मुलींचा मुलांचा त्याला जॉईन होऊन जा सगळे. आता पुन्हा 34 जण आहे याच्यामध्ये. हळूहळू सगळे लेफ्ट व्हायला लागले का? 33. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. काही डाऊट आहे का इथपर्यंत? ठीक आहे, चलो बाय. राहिलेला आपण उद्या बघू. एक क्वेश्चन सॉल्व्ह करून मला पाठवून द्या फक्त याच्यावरती. चलो.